शिवानीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव, जो की खायला खूप टेस्टी लागतो आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे। आपण आधी खडे मसाले घेऊयात। त्यामध्ये मी शहाजिरा, लवंग, काळी मिरी, दालचिनी, मोठी विलायची म्हणजे मसाला विलायची, तमालपत्र, हे सगळ्या गोष्टी आपण घेऊयात। एका कढईमध्ये या पातेल्यामध्ये आपण तेल आणि थोडंसं तूप टाकूयात। तूप ऑप्शनल आहे, तुम्ही पूर्ण तेलही घेऊ शकता। त्यामध्ये आपण खडे मसाले टाकूयात। मी 2 उभे कांदे चिरून घेतले होते, ते ॲड करूयात। कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी 4 मिरच्या टाकणार आहे, त्याही आपण व्यवस्थित परतून घेऊयात। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकूयात, ती व्यवस्थित भाजून घेऊयात। 1 टोमॅटो मी उभा चिरून घेतला होता, तो त्यामध्ये टाकूयात, तोही व्यवस्थित परतून घेऊयात। पाच ते 6 मी काजूची पाकळी घेतली होती। 1 कप वाटाणा घेतलाय, 1 कप फ्लावर ॲड करूयात, 1 कप गाजर घेतलाय मी, तेही आपण टाकूयात आणि व्यवस्थित आपण भाज्या परतून घेऊयात। 5 ते 10 मिनिट आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत चांगल्या प्रकारे। त्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकला आहे, 1 चमचा पुलाव मसाला आपण टाकूयात, जो की मार्केटमध्ये कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल। व्यवस्थित आपण भाज्या पुन्हा एकदा परतून घेऊयात आणि झाकण ठेवून 5 ते मिनिटं भाजींना वाफ येऊन देऊयात। बघा, भाजीला वाफ आली आहे। पुन्हा एकदा आपण परतून घेऊयात भाजी। दोन कप मी बासमती राईस अर्ध्या तासासाठी भिजत ठेवला होता, तो आपण ॲड करूयात, तोही व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित परतला आहे मी। ह्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूयात। मी 2 कप तांदळासाठी 4 कप पाणी ॲड केलं आहे। पाण्याला उकळी येऊस तर आपण मोठा गॅस ठेवूयात। तुम्ही बघू शकता पाणीला उकळी आली आहे आणि आपलं पाणी थोडंसं आटलं पण आहे। आता आपण झाकण ठेवून 10 मिनिटासाठी त्याला वाफ येऊन देऊयात बारीक गॅसवर। सॉरी, मी ते रेकॉर्ड करायचं विसरले। बघा, आपला पुलाव एकदम छान झाला आहे। वरून कोथिंबीर टाकूयात आणि आता सर्व करूयात आपण पुलाव। तुम्ही रायता, काकडी, कोशिंबीर कशाने पण पुलाव खाऊ शकता। दिसायला खूप छान दिसतो आणि खायला तो खूपच टेस्टी लागतो। जर तुम्हाला पुलावची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि काही चुकलं असेल तर कमेंट करू शकता तुम्ही मला। बस।